पुणे लोकसभेचा निकाल जाहीर झाला आणि भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी विजय खेचून आणला। ज्या रवींद्र धंगेकरांच्या विरोधात मुरलीधर मोहोळांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्या धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात किंवा मतदारसंघात म्हणजे कसब्यामध्ये भाजपने विजय जल्लोष केला। पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरासमोरच हा जल्लोष साजरा झाला। जेसीबीच्या साहाय्याने फुलांची इथे उधळण करण्यात आली। जेव्हा कसबा मतदारसंघासाठी विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती तेव्हा भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसनं भाजपचा पराभव केला। तेव्हा कसब्यातल्या पराभवाची चर्चा देशभरात रंगली होती आणि त्याच धंगेकरांच्या आता मतदारसंघात भाजपने जल्लोष केला लोकसभेनंतर। मुरलीधर मोहोळ माझ्यासोबत आहेत। सर, पहिल्याच दिवशी जाहीर झाल्यानंतर कसब्याचं दर्शन घेतलं होतं आणि आज जिंकून आल्यावरही कसब्याचं दर्शन घेत आहेत, काय सांगाल? आपण एखादं शुभ कार्य सुरू करतो तेव्हा देवाचं दर्शन घेतो, देवाला नमस्कार करतो आणि सुरू करतो। तसंच पुण्याचं हे ग्रामदैवत आहे आणि म्हणून ग्रामदैवताला अगदी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा, मतदानाच्या दिवशी सुद्धा आणि विजय झाल्यानंतर सुद्धा असा हा सगळा शेवटी आपली ती संस्कृती पारंपरिक भावना असते, ती भावना खूप महत्त्वाची असते। पुणेकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि तो आशीर्वाद पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ज्या पुणेकरांच्या अपेक्षा आहेत, जे काम या शहराचा खासदार म्हणून करणं अपेक्षित आहे ते 100% आम्ही सगळेजण निश्चित एकत्रितपणे काम करू। आजही ह्या सगळ्या कामाची आता पुढच्या कामाची सुरुवात सेकंड इनिंग सुरू झाली आणि त्यामुळे चांगलं काम करायचं तर आशीर्वाद घेऊन आम्ही सगळ्यांनी आज सुरू करू। धंगेकरांच्या बालेकिल्ल्यातच पहिली विजय जल्लोष साजरा होतो। बालेकिल्ला भाजपचा आहे, लक्षात घ्या। आम्ही एखादा अपघात झालेला सोडून द्यायचा असतो। आम्ही सांगितलं होतं, समोर सांगत होते की कोथरूडमध्ये लीड घेऊ। मी काय सांगितलं काल? कोथरूड सोडा, कसबा जिंकलाय कायमचा। आपल्यासोबत मुरलीधर मोहोळ होते। सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।